Hi, today we are going to learn lesson number 2, sorting materials into groups. ठीक आहे, तर आज आपण सेकंड लेसन बघूयात. सॉर्टिंग म्हणजे सेपरेट करणे. मटेरियल्स म्हणजे आपल्या आजूबाजूला जे वस्तू असतात, ऑब्जेक्ट्स असतात, त्यांना मटेरियल्स म्हणतात. तर ते ग्रुप्समध्ये आपल्याला सेपरेट करायचे आहेत. ते आपण या लेसनमध्ये बघूयात. 2.1 ऑब्जेक्ट्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला असणारे ऑब्जेक्ट्स म्हणजेच वस्तू. We have seen that our food and clothes have so much variety in them. तर आपण असं बघितलं की आपल्या फूड्समध्ये आपण जे खातो अन्न त्याच्यामध्ये आणि आपण जे क्लोथ्स वापरतो, कपडे वापरतो, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. हो ना, फूड वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यानंतर क्लोथसुद्धा वेगवेगळे आहेत. स्कर्ट टॉप आहे, जीन्स आहे, टी शर्ट आहेत, शर्ट आहे, फॉर्मल आहे. ओके, खूप सारे प्रकार आहेत. स्वेटर्स आहेत. ठीक आहे. नॉट जस्ट फूड अँड क्लोथ्स, देअर इज सच अ वास्ट व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट्स एव्हरीवेअर. आता फक्त फूड आणि क्लोथ्समध्येच व्हरायटी आहे का? तर नाही. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी असते. म्हणजे समजा तुम्ही डॉल जरी घेतलं, समजा तुम्ही दुकानात गेला डॉल घ्यायला, तर डॉलचे किती वेगवेगळे प्रकार असतात. साईज वेगळे असते, तिचा शेप वेगळा असतो, वेगळे तिचे केस वेगळे असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल्स असतात. बॉल, रॅकेट, काहीही घ्यायला जा वस्तू, त्याच्यामध्ये खूप आपल्याला व्हरायटी भेटते. वी सी अराउंड अस अ चेअर, अ बुलक कार्ट, अ सायकल, कुकिंग युटेन्सिल्स, बुक्स, क्लोथ्स, टॉयज, वॉटर, स्टोन्स अँड मेनी अदर ऑब्जेक्ट्स. आपण आपल्या आजूबाजूला चेअर म्हणजे खुर्ची बघतो, बुलक कार्ट बैलगाडी तुम्ही बघितली असेल, सायकल बघतो, कुकिंग युटेन्सिल्स म्हणजे घरामधली जी भांडी आहेत त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे, बुक्स आहेत, पुस्तके आहेत, क्लोथ्स कपडे, टॉयज खेळणी, वॉटर पाणी आहे, स्टोन्स दगड आहेत आणि अजून खूप सारे ऑब्जेक्ट आपण आपल्या आजूबाजूला बघतो. ऑल दीज ऑब्जेक्ट्स हॅव डिफरंट शेप्स, कलर्स अँड युजेस. तर हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे वेगवेगळे शेप्स आहेत, त्याचे वेगळे कलर्स आहेत, त्याचे युजेससुद्धा, वापरसुद्धा त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. हे बघा, या 2.1मध्ये तुम्हाला दिलेले हे ऑब्जेक्ट्स आहेत, हे किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की नाही. ते नीट ऑब्झर्व करा तुम्ही. लुक अराउंड अँड आयडेंटिफाय ऑब्जेक्ट्स दॅट आर राऊंड इन शेप. आता तुमच्या आजूबाजूला बघा आणि कोणते ऑब्जेक्ट राऊंड शेपमध्ये सर्कल आहेत ते सांगा. अवर लिस्ट मे इन्क्लूड अ रबर बॉल, अ फुटबॉल अँड अ ग्लास मार्बल. तर जे सर्कल असणारे जे ऑब्जेक्ट आहेत तर ते समजा तुमचा बॉल असेल, बॅट बॉल तुम्ही खेळता, क्रिकेट खेळता, तो रबर बॉल, फुटबॉल असेल, ग्लासची मार्बल, गोट्या असतील. ठीक आहे. इफ वी इन्क्लूड ऑब्जेक्ट्स दॅट आर नियरली राऊंड, म्हणजे पूर्ण राऊंड नाहीत पण जवळपास त्या गोल आहेत, अशी जर तुम्हाला ऑब्जेक्ट सांगितले त्या लिस्टमध्ये इन्क्लूड करायला, अवर लिस्ट कुड ऑल्सो इन्क्लूड ऑब्जेक्ट्स लाईक ॲपल्स, ऑरेंजेस अँड ॲन अर्थन पिचर. तर हे जे जवळपास जर गोल असणारे ऑब्जेक्ट जर सांगितले तर त्याच्यामध्ये ॲपल येतील, ऑरेंज येतील आणि अर्थन पिचर म्हणजे जे मातीची घागर असते की नाही, मातीचा घडा, ते येतील. ठीक आहे. लेट अस से वी विश टू मेक अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट दॅट आर मेड ऑफ प्लास्टिक. तर चला, आता आपल्याला ज्या वस्तू प्लास्टिकपासून बनलेल्या आहेत तर त्यांचा ग्रुप बनवायचा आहे. मग कोणते कोणते येतील? बकेट्स, बादल्या, लंच बॉक्सेस, टिफिन, टॉयज खेळणी, वॉटर कंटेनर्स म्हणजे पाण्याची बॉटल, अजून काही वॉटर कंटेनर असतील ते, पाईप्स अँड मेनी सच ऑब्जेक्ट्स मे फाइंड अ प्लेस इन दिस ग्रुप. अजून खूप साऱ्या वस्तू येतील ज्या की या प्लास्टिकच्या ग्रुपमध्ये येतील. देअर आर सो मेनी वेज टू ग्रुप ऑब्जेक्ट्स. अशा प्रकारे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे ऑब्जेक्ट्सचे ग्रुप करू शकतो की त्याच्या मटेरियलवरून की ते प्लास्टिक आहे, वूडचं आहे, ग्लासचं आहे, त्याच्या कलरवरून, त्याच्या शेपवरून, त्याच्या यूजवरून, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो? ग्रुप तयार करू शकतो. इन द अबव एक्झाम्पल वी हॅव ग्रुप्ड ऑब्जेक्ट्स ऑन द बेसिस ऑफ देअर शेप ऑर द मटेरियल्स दे आर मेड फ्रॉम. आता आपण इथे जे 2 एक्झाम्पल बघितले त्याच्यात आपण कशावरून ग्रुप केलेलं होतं? पहिल्या याच्यामध्ये त्याच्या शेपवरून केला होता आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये त्याच्या मटेरियल कशापासून ते बनलेले आहे त्याच्या मटेरियलवरून आपण ग्रुप केला होता.
ऑल ऑब्जेक्ट्स अराउंड अस आर मेड ऑफ वन ऑर मोर मटेरियल्स. आपल्या आजूबाजूला असणारे जे सगळे ऑब्जेक्ट आहेत ते एक किंवा दोन मटेरियल्सपासून बनलेले असतात. दीज मटेरियल्स मे बी ग्लास, मेटल, प्लास्टिक्स, वूड, कॉटन, पेपर, मड ऑर सॉईल. हे मटेरियल्स कोणते कोणते आहेत तर ते ग्लास म्हणजे काच असू शकतात, मेटल म्हणजे धातू म्हणजे लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील यासारखे, प्लास्टिक, वूड म्हणजे लाकूड, कॉटन म्हणजे कापसापासून बनलेले, पेपर म्हणजे कागदापासून बनलेले, मड म्हणजे चिखल किंवा सॉईल म्हणजे मातीपासून बनलेले. कॅन यू थिंक ऑफ मोर एक्झाम्पल्स ऑफ मटेरियल्स? तुम्हाला अजून काही मटेरियल्सचे एक्झाम्पल्स आठवत आहेत का? विचार करू शकता का तुम्ही? विचार करा. ॲक्टिव्हिटी 1 बघूयात. लेट अस कलेक्ट ॲज मेनी ऑब्जेक्ट ॲज पॉसिबल फ्रॉम अराउंड अस. तुमच्या आजूबाजूला असणारे जितके तुम्हाला जास्तीत जास्त शक्य आहेत तेवढे ऑब्जेक्ट्स गोळा करा. Each of us could get some everyday object from home and we could also collect some objects from the classroom or from outside the school. तर तुमच्यातल्या प्रत्येकाला तुमच्या घरामधून जे आपण रोज वापरतो असे काही ऑब्जेक्ट्स भेटतीलच. तुम्ही शाळेमधून सुद्धा तुमच्या क्लासरूममधून सुद्धा ऑब्जेक्ट्स घेऊ शकता किंवा शाळेच्या बाहेरून सुद्धा ऑब्जेक्ट्स घेऊ शकता. व्हॉट विल वी हॅव इन अवर कलेक्शन? मग आता आपल्याकडे कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आले? चॉक आलं, पेन्सिल आलं, नोटबुक, रबर, डस्टर, अ हॅमर, नेल, सोप, स्पोक ऑफ अ व्हील, बॅट, मॅच बॉक्स, सॉल्ट अँड पोटॅटो. तर एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याकडे जमा झालेल्या आहेत. वी कॅन ऑल्सो लिस्ट ऑब्जेक्ट्स दॅट वी कॅन थिंक ऑफ बट कॅन नॉट ब्रिंग टू द क्लासरूम. अजून आपण अशा वस्तूंबद्दल सुद्धा विचार करू शकतो की ज्या आपण क्लासरूममध्ये तर आणू शकत नाही, पण त्याचा तुम्ही विचार करू शकता. फॉर एक्झाम्पल, वॉल आहे, भिंत आहे, ट्रीज आहेत, डोअर्स आहे, ट्रॅक्टर आहे, रोड आहे. हे आपण आपल्या क्लासरूममध्ये आणू शकत नाही, पण ॲज अ मटेरियल म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. त्याचप्रमाणे पेपरपासून बनलेल्या वस्तू, लेदरपासून बनलेल्या वस्तू, प्लॅस्टिकपासून, कॉटनपासून, अजून इथं मेटल, अजून ही लिस्ट ग्लास आहे, अशी तुम्ही लिस्ट बनवू शकता. ठीक आहे. भुजो वॉन्ट्स टू नो वेदर वी फाउंड सम मटेरियल्स दॅट वेअर यूज्ड फॉर मेकिंग मोर दॅन वन टाईप ऑफ अन ऑब्जेक्ट. तर हा भुजो आहे, तर त्याला असा विचार पडला आहे की असे काही मटेरियल्स आहेत का ज्याच्यापासून आपण एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट बनवू शकतो. तर इथे ही लिस्ट आहे, हे त्याचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर या मटेरियलपासून आपण एकापेक्षा जास्त वस्तू बनवू शकतो. व्हॉट डू वी फाइंड फ्रॉम दिस टेबल्स? या टेबलपासून आपल्याला काय समजलं? फर्स्ट, वी ग्रुप्ड ऑब्जेक्ट्स इन मेनी डिफरंट वेज. ठीक आहे. तर आपण हे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, वेगवेगळ्या वेजने, वेगवेगळ्या पद्धतीने ग्रुप केलेले आहेत. वी देन फाउंड दॅट ऑब्जेक्ट अराउंड अस आर मेड ऑफ डिफरंट मटेरियल्स. त्यानंतर आपल्याला काय समजलं? तर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या आजूबाजूला ते वेगवेगळ्या मटेरियल्सपासून बनलेले असतात. ॲट टाइम्स अन ऑब्जेक्ट इज मेड ऑफ अ सिंगल मटेरियल. कधी कधी हा ऑब्जेक्ट जो आहे तो एकाच मटेरियलपासून बनलेला असायचा. अँड ऑब्जेक्ट कुड ऑल्सो बी मेड ऑफ मेनी मटेरियल्स. आणि असे पण काही ऑब्जेक्ट्स आहेत की जे एकापेक्षा जास्त मटेरियल्सपासून बनलेले असतात. अँड देन अगेन वन मटेरियल कुड बी यूज्ड फॉर मेकिंग मेनी डिफरंट ऑब्जेक्ट्स. आणि अजून काय शिकलो आपण की एका मटेरियलपासून आपण अनेक ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. व्हॉट डिसाइड्स विच मटेरियल शुड बी यूज्ड फॉर मेकिंग एनी गिवन ऑब्जेक्ट? आता एखादा जर ऑब्जेक्ट आपल्याला दिला तर त्याच्यासाठी कोणतं मटेरियल वापरायचं हे कशावरून ठरतं? इट सीम्स दॅट वी नीड टू नो मोर अबाउट डिफरंट मटेरियल्स. तर ह्याच्यासाठी आपल्याला अजून मटेरियल्स वेगवेगळे कोणते आहेत त्यांच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ की एखादा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी कोणतं मटेरियल यूज करायचं हे कशावरून ठरतं. ठीक आहे. तर आता आपण सेकंड 2.2 मध्ये बघूयात प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. या मटेरियल्सच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघणार आहोत. हॅव यू एव्हर वंडर्ड व्हाय अ टम्बलर इज नॉट मेड विथ अ पीस ऑफ क्लोथ? तर टम्बलर म्हणजे असं ग्लाससारखं एक भांडं असतं, त्याला टम्बलर असं म्हणतात. तर हे जे टम्बलर आहे तर ते जर कापडापासून बनलं असतं तर काय झालं असतं?
कीप इन माइंड दॅट वी जनरली यूज अ टम्बलर टू कीप अ लिक्विड. तर हे लक्षात ठेवा की आपण टम्बलरचा वापर काय करतो, तर लिक्विड भरण्यासाठी करतो. देअरफॉर वुड इट नॉट बी सिली इफ वी वेअर टू मेक अ टम्बलर आउट ऑफ क्लॉथ. आणि जर आपण असं कापडाचं टम्बलर बनवलं तर त्याच्यामध्ये हे लिक्विड थांबेल का? नाही, ते सगळं गळून जाईल त्याच्यातून, बरोबर ना. म्हणजे हे मूर्खपणाचं होईल ना की कापडापासून टम्बलर बनवणं. What we need for a tumbler is glass, plastics, metals or other such material that will hold water. मग ह्याच्यावरून आपल्याला काय समजलं की टम्बलर जे आहे ते ग्लास, काचेपासून, प्लास्टिकपासून, मेटलपासून किंवा अजून अशा मटेरियलपासून की जे पाण्याला धरून ठेवेल, म्हणजे ज्याच्यामधून पाणी गळून जाणार नाही, अशा मटेरियलपासून टम्बलर बनवलं पाहिजे. सिमिलरली it would not be wise to use paper like materials for cooking vessels. जर आता आपले जे कुकिंग वेसल्स आहेत, म्हणजे घरामधली जी भांडी आहेत ती मेटलपासून बनलेली असतात, ते आपण पेपरची वापरू शकतो का? ते पटकन जळून जातील की नाही, हो ना. म्हणजे कुठलंही मटेरियल कोणत्या वस्तू बनवण्यासाठी यूज करताना त्याच्या प्रॉपर्टीज लक्षात घेणं गरजेचं आहे. वी सी देन दॅट वी चूज अ मटेरियल टू मेक अन ऑब्जेक्ट डिपेंडिंग ऑन इट्स प्रॉपर्टीज. म्हणजेच त्यांच्या प्रॉपर्टीजचा विचार केला पाहिजे. अँड द पर्पज फॉर विच द ऑब्जेक्ट इज टू बी यूज्ड. आणि त्याचसोबत तो ऑब्जेक्ट आपण जो बनवणार आहे त्याचा काय यूज आहे, कशासाठी आपण ते बनवतोय, हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. सो व्हॉट आर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल दॅट वूड बी इम्पॉर्टंट फॉर देअर युजेस. मग अशा मटेरियल्सच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत जे त्यांच्या वापरासाठी इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या आहेत. सम प्रॉपर्टीज आर डिस्कस हिअर. आपण त्यातल्या काही प्रॉपर्टीज आता डिस्कस करूयात, ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे ॲपिअरन्स. मटेरियल्स युजली लुक डिफरंट फ्रॉम इच अदर. ॲपिअरन्स म्हणजे त्याचं जे दिसणं आहे ते. तर मटेरियल जे आहे ते एकमेकांपेक्षा वेगळे दिसतात. वूड लुक्स व्हेरी डिफरंट फ्रॉम आयर्न. वूड म्हणजे लाकूड घ्या, आयर्न म्हणजे लोखंड घ्या, ते दिसताना एकमेकांपासून खूप वेगळे दिसतात की नाही. आयर्न ॲपिअर्स डिफरंट फ्रॉम कॉपर ऑर ॲल्युमिनियम. तर आयर्न जे आहे, लोखंड जे आहे ते कॉपर म्हणजे तांबे आणि ॲल्युमिनियमपेक्षा वेगळं दिसतं. ॲट द सेम टाईम देअर मे बी सम सिमिलॅरिटीज बिटवीन आयर्न, कॉपर अँड ॲल्युमिनियम दॅट आर नॉट देअर इन वूड. आणि त्याच वेळेस आयर्न, कॉपर आणि ॲल्युमिनियममध्ये काही सिमिलॅरिटीसुद्धा असतात दिसण्याव्यतिरिक्त, जे की आपल्याला वूडमध्ये दिसत नाहीत, ठीक आहे. आता ॲक्टिव्हिटी 3 घेऊयात. कलेक्ट स्मॉल पीसेस ऑफ डिफरंट मटेरियल्स. पेपर, कार्डबोर्ड, वूड, कॉपर वायर, ॲल्युमिनियम शीट आणि चॉक याचे छोटे छोटे आपल्याला पीसेस गोळा करायचे आहेत. डू एनी ऑफ दिस ॲपियर शायनी. तर यातलं कोणतं तुम्हाला शायनी म्हणजे चमकताना दिसेल का? तर जे चमकणारं दिसेल ते तुम्हाला सेपरेट द शायनी मटेरियल्स इनटू अ ग्रुप. तर ते तुम्हाला ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आहे. तर जे कॉपर वायर आहे ते शायनी असणार आहे. ॲल्युमिनियम शीट आहे तर ती शायनी असेल. तर त्याचा एक ग्रुप बनवायचा आहे. नाव ऑब्झर्व ॲज द टीचर कट्स इच मटेरियल इंटू 2 पीसेस अँड लुक ॲट द फ्रेशली कट सरफेस. आता टीचर काय करतील, हे जे मटेरियल आहे जे शायनी होते तर त्यांना 2 पीसेसमध्ये कट करतील. आणि जिथे कट करतील ना, इथे बघा, आता समजा इथे कट केलेलं आहे तर हे फ्रेशली कट सरफेस आहे. तर तिथे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. तुम्हाला काय दिसेल? व्हॉट डू यू नोटीस? Does the freshly cut surface of some of these materials appear shiny? तर हे जे फ्रेशली कट सरफेस आहे ते अजून जास्त शायनी दिसेल का तुम्हाला? इन्क्लूड दीज ऑब्जेक्ट्स ऑल्सो इन द ग्रुप ऑफ शायनी मटेरियल्स. मग हे जे कट केलेले ऑब्जेक्ट आहे तर त्यांनासुद्धा तुमच्या शायनी मटेरियलचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. डू यू नोटीस सच अ शाईन ऑर लस्टर इन द अदर मटेरियल्स? तुम्हाला अशा प्रकारचं शाईन किंवा लस्टर आहे ते दुसऱ्या मटेरियलमध्ये दिसलं का? कट देम एनिवे ॲज यू कॅन. त्यांनासुद्धा तुम्ही कट करून पहा आणि बघा असं दिसतंय का. रिपीट दिस इन द क्लास विथ ॲज मेनी मटेरियल्स ॲज पॉसिबल अँड मेक अ लिस्ट ऑफ दोज विथ अँड विदाऊट लस्टर.
आणि अशा तुमच्याकडे जितक्या वस्तू असतील त्यांना असं कट करून पहा आणि मग त्यांची 2 लिस्ट करा, विथ लस्टर अँड विदाऊट लस्टर. म्हणजे ज्याला शाईन आहे ते विथ लस्टर, लस्टर म्हणजे सुद्धा शाईन, ठीक आहे, चमक. तर एक विथ लस्टर आणि एक विदाऊट लस्टर अशा 2 ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड करा. इन्स्टेड ऑफ कटिंग यू कॅन रब द सरफेस ऑफ मटेरियल विथ सँड पेपर टू सी इफ इट हॅज लस्टर. आणि जर तुम्हाला असं हे जे मेटल आहे हे कट करणं अवघड जात असेल तर सँड पेपर भेटतो बाजारामध्ये, तो आणायचा दुकानातून आणि याच्या सरफेसवरती तो असा रब करायचा आहे, घासायचा. जर हा पार्ट जो आहे हा जर त्याला लस्टर आला, चमकलं, तर समजायचं की ह्याला लस्टर आहे या ऑब्जेक्टला. समजलं? अशा प्रकारे करून पाहायचं आहे. मटेरियल्स दॅट हॅव सच लस्टर आर युजली मेटल्स. मग असे जे मटेरियल ज्याला अशा प्रकारे लस्टर असते, चमक असते, चकाकी असते, तर त्यांना आपण मेटल्स असं म्हणजे धातू असं म्हणतो. आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम अँड गोल्ड आर एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स. तर आयर्न लोखंड, कॉपर म्हणजे तांबे, ॲल्युमिनियम आणि गोल्ड म्हणजे सोने. तर हे मेटल्सचे, धातूचे एक्झाम्पल्स आहेत. सम मेटल्स ऑफन लूज देअर शाईन अँड ॲपियर डल बिकॉज ऑफ द ॲक्शन ऑफ एअर अँड मॉइश्चर ऑन देम. पण कधी कधी काय होतं, हे जे मेटल्स आहेत तर ते आपल्याला त्या मेटलवरती त्याच्या आजूबाजूची जी एअर आहे त्या एअरचा परिणाम होतो, मॉइश्चरचा परिणाम होतो आणि त्यांची जी चमक आहे ती कमी होते आणि ते डल दिसतात आपल्याला. वी देअर फॉर नोटीस द लस्टर ओनली इफ देअर फ्रेशली कट सरफेस. आणि जेव्हा आपण ते जे मेटल आहे जे कट करतो तेव्हा जो फ्रेशली कट सरफेस आहे ना, तिथं आपल्याला त्याची शाईन किंवा लस्टर दिसते. When you visit an ironsmith or a workshop, look out for freshly cut surfaces of metal rods to see if they have luster. जर तुम्ही कधी सुद्धा आयर्नस्मिथ म्हणजे लोहार बघितला आहे का कधी? गावच्या ठिकाणी असतात बघा, किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये जरी गेलात तिथं मशीनवरती कटिंग केलं जातं मेटल्सचं, तर त्यांचा फ्रेशली कट सरफेस बघायचा, तो त्याला ग्लो आहे का, त्याला चमक आहे का, लस्टर आहे का. ओके, हा झाला आपला आता फर्स्ट, म्हणजे ज्याला लस्टर असते ते मेटल असतात. हा झाला आपली फर्स्ट प्रॉपर्टी. आता सेकंड बघूयात, हार्डनेस. त्यांच्यामध्ये किती कडकपणा आहे ते पाहूयात, हार्ड किती आहेत ते पाहूयात. वेन यू प्रेस डिफरंट मटेरियल्स विथ युअर हँड, सम ऑफ देम मे बी हार्ड टू कॉम्प्रेस वाईल अदर्स कॅन बी इझिली कॉम्प्रेस्ड. जर तुम्ही काही जे मटेरियल्स आहेत किंवा वस्तू आहेत त्या हातामध्ये पकडल्या आणि असं दाबण्याचा प्रयत्न केला तर काही जे आहेत ते तुम्हाला दाबण्यासाठी हार्ड जातात, पण काही इझिली दाबले जातात. Take a metal key and try to scratch with it the surface of a piece of wood, aluminum, a piece of stone, a nail, candle, chalk, any other material or object. ठीक आहे, एक मेटलची की घ्यायची आहे आणि लाकडाच्या सरफेसवर त्याने स्क्रॅच करायचं, ॲल्युमिनियमवर स्क्रॅच करायचं, एक दगड घ्यायचा त्याच्यावरती स्क्रॅच करा, नेल खिळ्यावर करा, कॅन्डलवर करा, चॉकवर करा आणि कुठल्याही ऑब्जेक्टवरती त्याच्यावरती तुम्हाला स्क्रॅच करायचं आहे. यू कॅन इझिली स्क्रॅच सम मटेरियल्स. तर त्यातले काही जे मटेरियल्स आहेत त्याच्यावर तुम्ही इझिली स्क्रॅच करू शकता, जसं की कॅन्डल आहे, चॉक आहे, त्याच्यावर तुम्ही इझिली स्क्रॅच करू शकता. व्हाईल सम कॅन नॉट बी स्क्रॅच सो इझिली. तेच जर तुम्ही दगड घेतला किंवा ॲल्युमिनियम घेतला किंवा नेल घेतलं तर त्याच्यावरती स्क्रॅच करणं इतकं सोपं जात नाही. मटेरियल्स विच कॅन बी कॉम्प्रेस्ड ऑर स्क्रॅच इझिली आर कॉल्ड सॉफ्ट, व्हाईल सम अदर मटेरियल्स विच आर डिफिकल्ट टू कॉम्प्रेस आर कॉल्ड हार्ड. मग असे मटेरियल जे कॉम्प्रेस करणं, जे दाबणं किंवा ज्याच्यावर स्क्रॅच करणं अगदी सोपं आहे तर त्यांना सॉफ्ट मटेरियल म्हटलं जातं, आणि ज्याच्यावरती स्क्रॅच करणं अवघड आहे, कॉम्प्रेस करणं अवघड आहे, तर त्यांना हार्ड मटेरियल म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॉटन ऑर स्पंज इज सॉफ्ट व्हाईल आयर्न इज हार्ड. तर कॉटन घ्या किंवा स्पंज घ्या, हे सॉफ्ट मटेरियल आहे आणि आयर्न जे आहे ते हार्ड मटेरियल आहे. इन ॲपिअरन्स मटेरियल्स कॅन हॅव डिफरंट प्रॉपर्टीज लाईक लस्टर, हार्डनेस, बी रफ ऑर स्मूथ. जर ॲपिअरन्स आपण बघितलं तर ॲपिअरन्समध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज येतात, जसं की आपण पहिली बघितली लस्टर, म्हणजे त्याला चमक असते, चकाकी असते. सेकंड, हार्डनेस, जे आत्ता बघितलं की ते कडक असतात. आणि थर्ड,
ते रफ असतात किंवा स्मूथ असतात. जर तुम्ही पाईप घेतला एखादा कुठलाही मेटलचा तर तो असा गुळगुळीत असतो, स्मूथ असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर दगड घेतला, दगडाचा सरफेस कसा असतो, थोडा रफ असतो. कॅन यू थिंक ऑफ अदर प्रॉपर्टीज दॅट डिस्क्राईब द अपीअरन्स ऑफ अ मटेरियल. आता या 3 प्रॉपर्टी तर बघितलं आपण, लस्टर, हार्डनेस आणि रफ आहे का स्मूथ आहे. अजून कोणत्या प्रॉपर्टीज तुम्हाला अपीअरन्स ज्याच्यावरून मटेरियलचं समजेल अशा तुम्हाला आठवत आहेत का, किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काही विचार करू शकता का? विचार करत असाल तर सांगा त्या. ठीक आहे. सोल्युबल ऑर इनसोल्युबल. सोल्युबल म्हणजे विरघळणारा, इनसोल्युबल म्हणजे न विरघळणारा. आता ॲक्टिव्हिटी 4 पाहूयात आपण. कलेक्ट सॅम्पल्स ऑफ सम सॉलिड सबस्टन्सेस सच ॲज शुगर, सॉल्ट, चॉक पावडर, सँड अँड सॉडस्ट. तर हे सगळे जे आत्ता इथे मटेरियल सांगितलं तर ते कलेक्ट करायचे आहेत आपल्याला. शुगर म्हणजे साखर घ्या, मीठ घ्या, चॉक पावडर घ्या, सँड वाळू घ्या, सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा घ्या. ठीक आहे. टेक 5 ग्लासेस ऑर बिकर्स. आता याची टेस्ट करण्यासाठी या 5 वस्तू आहेत तर आपल्याला त्यासाठी 5 ग्लास किंवा 5 अशा प्रकारचे बिकर लागणार आहेत. फिल ईच वन ऑफ देम अबाउट 2/3 विथ वॉटर. 2/3 पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. ॲड अ स्मॉल अमाऊंट म्हणजे एखादा चमचाभर शुगर टाका टू द फर्स्ट ग्लास, सॉल्ट टू द सेकंड अँड सिमिलरली ॲड स्मॉल अमाऊंट ऑफ द अदर सबस्टन्सेस इन टू द अदर ग्लासेस. हे जे 5 सबस्टन्स घेतलेले होते ते 5 ग्लासेसमध्ये टाकायचे आहेत. स्टीर द कंटेंट्स ऑफ ईच ऑफ देम विथ अ स्पून. आणि एका चमच्याच्या मदतीने ते सगळं जे टाकलेलं आहे प्रत्येक 5 ग्लासमध्ये तर ते हलवायचं आहे, ढवळायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वेट फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनटं वाट बघायची आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन टू द सबस्टन्सेस ॲडेड टू वॉटर. जसं इथे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्या सबस्टन्ससोबत पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतंय तर ते ऑब्झर्व करायचं आहे. नोट युअर ऑब्झर्वेशन ॲज शोन इन द टेबल 2.3. इथं हे 2.3 दिलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला ऑब्झर्वेशन तिथं लिहायचं आहे. तर पहिला सबस्टन्स होता सॉल्ट. सॉल्ट काय होईल, पाण्यामध्ये विरघळून जाईल, डिसॲपियर्स कम्प्लिटली इन वॉटर. त्याप्रमाणे शुगरसुद्धा काय होईल, पूर्णपणे विरघळून जाईल. सँड, वाळू विरघळणार आहे का, नाही. चॉक पावडर नाही, त्याने व्हाईट कलर येईल पाण्याला. सॉडस्ट, लाकडाचा भुसा आहे, त्याने ब्राऊन कलर, तो पण पूर्णपणे विरघळणार नाही. यू विल नोटीस दॅट सम सबस्टन्सेस हॅव कम्प्लिटली डिसॲपियर्ड ऑर डिझॉल्व इन वॉटर. तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं की काही जे सबस्टन्स आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जातात. वी से दॅट देम these substances are soluble in water. म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये डिसॲपियर होतात की नाही, डिझॉल्व होतात की नाही, त्याला आपण सोल्युबल सबस्टन्स असं म्हणतो. Other substances do not mix water with water and do not disappear even after we stir for a long time. आणि जे दुसरे सबस्टन्स होते जे पाण्यामध्ये मिक्स झाले नाहीत किंवा आपण कितीही वेळ त्यांना हलवलं तरी ते डिसॲपियर झाले नाही, दिस सबस्टन्सेस आर इनसोल्युबल इन वॉटर. तर ते जे पदार्थ आहेत तर त्याला इनसोल्युबल आपण म्हणतो. Water plays an important role in the functioning of our body because it can dissolve a large number of substances. तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचा इम्पॉर्टन्स, पाण्याचं महत्त्व खूप आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये जे जे सबस्टन्सेस आपण खातो घेतो तर ते डिझॉल्व करण्याचं जे काम आहे ते वॉटर करत असतो. डू लिक्विड्स ऑल्सो डिझॉल्व इन वॉटर. तर लिक्विडसुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व होतात का, विचार करा बरं. जर ऑइल घेतलं, ऑइल लिक्विड आहे की नाही, ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं का, बघितले का कधी? पाण्यामध्ये आता समजा थोडंसं 1-2 थेंब तेलाचे टाकून पहा, ते पाण्यावरतीच तरंगत असतं, ते मिक्स होत नाही. तर आपण त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करून पाहूया. ॲक्टिव्हिटी 5. कलेक्ट सॅम्पल्स ऑफ विनेगर, लेमन ज्यूस, मस्टर्ड ऑइल ऑर कोकोनट ऑइल, केरोसिन ऑर एनी अदर लिक्विड. तर हे विनेगर घ्यायचं आहे जे की दुकानात भेटून जाईल, लेमन ज्यूस लिंबूचा रस घ्यायचा आहे, मस्टर्ड ऑइल किंवा कोकोनट ऑइल, नारळ तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे, आणि केरोसिन म्हणजेच की रॉकेल किंवा अजून दुसरं लिक्विड घ्यायचं आहे. टेक अ ग्लास टम्लर, एखादा ग्लास टम्लर घ्यायचा आहे. फिल इट अप टू हाफ विथ वॉटर. अर्धा
पाण्याने ते भरायचं ग्लास टम्बलर. ॲड अ फ्यू स्पूनफुल्स ऑफ वन लिक्विड टू दिस अँड स्टीर इट वेल. जसं आपण आत्ता इथं प्रयोग ॲक्टिव्हिटी केली होती त्याप्रमाणे इथं ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. एका टम्बलरमध्ये एका ग्लासमध्ये विनेगर टाका, लेमन ज्यूस टाका, मस्टर्ड ऑइल टाका, कोकोनट ऑइल टाका आणि केरोसिन टाका. ठीक आहे. आणि मग ऑब्झर्वेशन करायचं आहे. लेट इट स्टँड फॉर 5 मिनिट्स. 5 मिनिटासाठी ते हलवायचं आहे. आधी स्टीर करायचं व्यवस्थित वेल आणि मग 5 मिनिटासाठी ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व वेदर द लिक्विड मिक्सेस विथ वॉटर. रिपीट द सेम विथ अदर लिक्विड्स ॲज मेनी डिफरंट लिक्विड्स आर अवेलेबल टू यू. जितके लिक्विड्स तुमच्याकडे असतील त्याच्यासोबत ही ॲक्टिव्हिटी करून पाहायचं आहे. राईट युअर ऑब्झर्वेशन इन 2.4. ह्या टेबल 2.4मध्ये ते ऑब्झर्वेशन करायचं आहे. विनेगर मिक्सेस वेल. तर विनेगर पूर्णपणे मिक्स होतं. लेमन ज्यूससुद्धा मिक्स होतो. मस्टर्ड ऑइल मिक्स होत नाही, कोकोनट ऑइल मिक्स होत नाही, केरोसिनसुद्धा मिक्स होत नाही. ठीक आहे. सम लिक्विड्स मिक्स वेल विथ वॉटर वाईल बी सम अदर्स डू नॉट. हे याच्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स झालेलं नाही आहे. वी नोटीस दॅट सम लिक्विड्स गेट कम्प्लिटली मिक्स विथ वॉटर. तर आपण काय बघितलं की काही लिक्विड आहेत ते पाण्यासोबत पूर्णपणे विरघळून जातात. सम अदर्स डू नॉट मिक्स विथ वॉटर अँड फॉर्म अ सेपरेट लेयर वेन केप्ट असाइड फॉर सम टाईम. तर काही जे लिक्विड आहेत ते पाण्यासोबत मिक्स होत नाहीत आणि ते पाण्याच्या वरती एक सेपरेट लेयर तयार करतात. भुजो सजेस्ट दॅट वी ऑल्सो चेक इफ द लिक्विड्स that we used in activity 5 mix well with the some other liquids other than water. तर आता आपण हे वॉटर सोबत करून पाहिलं होतं ना. तर भुजो म्हणतोय की हाच एक्सपेरिमेंट, हीच ॲक्टिव्हिटी पाण्याव्यतिरिक्त दुसऱ्या लिक्विडसोबत करून पहा. पहेली इज क्युरियस टू नो वेदर गॅसेस ऑल्सो डिझॉल्व इन वॉटर. पहेलीला तर वेगळाच प्रश्न पडला की गॅसेससुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात का, डिझॉल्व होतात का. सम गॅसेस आर सोल्युबल इन वॉटर वेअर ॲज अदर्स आर नॉट. तर काही गॅसेस असतात ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात, काही नाही. वॉटर युजली हॅड सम क्वांटिटीज ऑफ सम गॅसेस डिझॉल्व इन इट. वॉटरमध्ये असं प्रॉपर्टी आहे की काही गॅसेस जे आहेत जे छोट्या क्वांटिटीमध्ये पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन गॅस डिझॉल्व इन वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स दॅट लिव्ह इन वॉटर. जसं की ऑक्सिजन गॅस आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व होतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे कोणासाठी, जे ॲनिमल पाण्यामध्ये राहतात, जे प्लांट्स पाण्यामध्ये राहतात तर त्यांच्यासाठी. कारण ते ॲनिमल पाण्यामध्येच राहतात, मग त्यांना जो जगण्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे ते कुठून घेणार, तर तो पाण्यामध्ये मिक्स झालेला ऑक्सिजन ते ब्रीदिंगसाठी वापरत असतात. समजलं. आता नेक्स्ट पाहूयात. ऑब्जेक्ट्स मे फ्लोट ऑर सिंक इन वॉटर. फ्लोट म्हणजे तरंगणे आणि सिंक म्हणजे बुडणे. म्हणजे पाण्यावर तरंगणारे आणि बुडणारे ऑब्जेक्ट्स आपण बघूयात. व्हाईल डुईंग ॲक्टिव्हिटी 4 यू माईट हॅव नोटीस दॅट द इनसोल्युबल सॉलिड सेपरेटेड आउट फ्रॉम वॉटर. आता ही जी आपण ॲक्टिव्हिटी 4 केली ज्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की पाण्यामध्ये मीठ, पाण्यामध्ये साखर, चॉक पावडर, सँड, सॉडस्ट असे वस्तू टाकलेल्या होत्या. ठीक आहे. तर त्याच्यावरून आपल्याला असं आढळलं किंवा आपण असं नोटीस केलं की जे इनसोल्युबल सॉलिड्स आहेत ते पाण्यापासून सेपरेट होतात. यू मे हॅव ऑल्सो नोटीस दिस विथ सम लिक्विड्स इन ॲक्टिव्हिटी 5. इथं असं बघा, ह्या ॲक्टिव्हिटी 5मध्ये सुद्धा हे जे लिक्विड आहे हे पाण्यावरती तरंगलेलं आपण बघितलं. Some of these materials that did not mix with water floated to the surface of water. तर जे काही मटेरियल्स होते त्यातले काही मटेरियल जे पाण्यासोबत मिक्स झाले नाही ते पाण्याच्या सरफेसवरती अशा प्रकारे फ्लोट करत होते, तरंगत होते. अदर्स मे हॅव संक टू द बॉटम ऑफ द टम्बलर. राईट. आणि जे दुसरे होते ते पाण्याच्या त्या टम्बलरच्या तळाशी असे पाण्यामध्ये बुडलेले होते. हो ना. We notice many examples of objects that float in water or sink. फिगर 2.6. आता ही जर फिगर आपण बघितली 2.6 तर त्याच्यामध्ये आपल्याला असे खूप सारे पदार्थ दिसत आहेत की जे पाण्यावर फ्लोट करतायत, तरंगतायत आणि जे पाण्यामध्ये सिंक झालेले आहेत, बुडलेले आहेत. हो ना, बघितले ना. ड्राईड लीव्स फॉलन ऑन द सरफेस ऑफ अ पॉन्ड. अ स्टोन दॅट यू थ्रो इन टू दिस पॉन्ड few
drops of honey that you let fall into a glass of water. तर जे वाळलेली झाडाची पाने आहेत जी तलावामध्ये पडतात, किंवा तुम्ही जो दगड फेकता पाण्यामध्ये, किंवा जर समजा मधाचे ड्रॉप जे ग्लास पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये पडले, तर व्हॉट हॅपन्स टू ऑल ऑफ दीज, काय होईल त्यांच्यासोबत? तर ती जी वाळलेली झाडाची जी वाळलेली पाने आहेत की नाही, ती पाण्यावरती तरंगतात. जर आपण दगड पाण्यामध्ये टाकला तर तो खाली तळाशी बुडतो, आणि जर हनीचा जर ड्रॉप आपण पाण्यावरती टाकला तर तो सुद्धा खाली पाण्यामध्ये सिंक होऊन जातो, बुडून जातो. भुजो वुड लाईक you to give him 5 examples each of objects that float and those that sink in water. तर हा जो भुजो आहे तर त्याला असे 5 एक्झाम्पल जे पाण्यावर तरंगतात आणि पाण्यामध्ये बुडतात हे द्यायला आवडेल. व्हॉट अबाउट टेस्टिंग these सेम मटेरियल्स टू सी इफ दे फ्लोट ऑर सिंक इन अदर लिक्विड्स लाईक ऑइल. आता हे पाण्यावर तरंगणारे आणि पाण्यात बुडणारे तर आपण ऑब्जेक्ट बघितले. जर आपण हे लिक्विड चेंज केलं, जर पाण्याच्या ऐवजी ऑइल घेतलं तर त्यासोबत काय होईल? सेमच असेल का? तर नाही, त्याच्यामध्ये वेगळं आन्सर असणार आहे. आता आपण बघूया ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, म्हणजे आपल्याला त्या वस्तूच्या आरपार जर दिसत असेल तर आपण त्याला ट्रान्सपरंट बघतो. तर आपण बघूयात आपण ह्याच्यामध्ये. यू माइट हॅव प्लेड द गेम ऑफ हाईड अँड सीक. तुम्ही हाईड अँड सीक खेळला आहात का? लपाछपी. थिंक ऑफ सम प्लेसेस वेअर यू वुड लाईक टू हाईड सो दॅट यू आर नॉट सीन बाय अदर्स. तर तुम्ही हाईड अँड सीक खेळताना कुठे लपून बसता बरं? अशा ठिकाणी लपून बसताना की जिथे तुम्ही दुसऱ्यांना दिसणार नाही. व्हाय डिड यू चोज दोज प्लेसेस. तुम्ही अशा प्लेसेस का निवडता? कारण त्याच्यातून तुम्ही दुसऱ्यांना दिसणार नाही. वुड यू हॅव ट्राईड टू हाईड बिहाइंड अ ग्लास विंडो. काचेच्या खिडकीच्या बाहेर तुम्ही लपणार का? लपायचं ट्राय करणार का? तर नाही. ऑब्व्हियसली नॉट, ॲज युअर फ्रेंड्स कॅन सी थ्रू दॅट अँड स्पॉट यू. कारण काचेच्या खिडकीतून तुम्ही लगेच त्यांना दिसाल आणि ते तुम्हाला पकडतील. त्याच्यामुळे तुम्ही त्या काचेच्या खिडकीच्या बाहेर लपणार नाही, मागे लपणार नाही. कॅन यू सी थ्रू ऑल द मटेरियल. सगळ्या मटेरियल्समधून तुम्ही एकमेकांना बघू शकता का? किंवा बाहेरच्या गोष्टी बघू शकता का? आता समजा वॉल घेतली, भिंत घेतली, भिंतीच्या बाहेर तुम्ही बघू शकता का? तर नाही, आपण सगळ्या मटेरियल्समधून आरपार पाहू शकत नाही. दोज सबस्टन्सेस ऑर मटेरियल्स थ्रू विच थिंग्स कॅन बी सीन आर कॉल्ड ट्रान्सपरंट. मग असे सबस्टन्सेस किंवा असे मटेरियल्स ज्याच्यातून आपल्याला बाहेरच्या वस्तू, बाहेरच्या गोष्टी दिसतील त्यांना आपण ट्रान्सपरंट म्हणतो. जसं की काच घेतली, ग्लास घेतलं तर ते ट्रान्सपरंट मटेरियल आहे. ग्लास, वॉटर, एअर अँड सम प्लास्टिक्स आर एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल्स. तर ग्लास म्हणजे काच, वॉटर, एअर आणि प्लास्टिकचे काही एक्झाम्पल्स आहेत जे की ट्रान्सपरंट मटेरियल्स आहेत. शॉपकीपर्स युजली प्रिफर टू कीप बिस्किट्स, स्वीट्स अँड अदर इटेबल इन ट्रान्सपरंट कंटेनर्स ऑफ ग्लास or plastic so that buyers can easily see these items. आता बघा, हे जे दुकानदार असतात ना, तर ते बिस्किट किंवा काही जर स्वीट लाडू असतील, चिक्की असेल तर, किंवा अजून खाण्याचे काही पदार्थ असतील जे की आपल्या कस्टमरला सहज दिसावे म्हणून अशा ग्लासच्या किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवतात. ठीक आहे. On the other hand, there are some materials through which you are not able to see. त्याचप्रमाणे असेही अजून काही मटेरियल्स असतात की ज्याच्यातून आपण बघू शकत नाही. These materials are called opaque. त्या मटेरियलला काय म्हणतात? तर ओपॅक म्हणतात. वॉल ओपॅक झाली. आता हा जो पेपर आहे तर याच्यातून सुद्धा आपल्याला, आता हे मी मागे हा पेन पकडलाय, दिसतोय का? नाही. तर हा पेपर सुद्धा ओपॅक ऑब्जेक्ट आहे. बोर्ड अँड मेटल्स आर एक्झाम्पल्स ऑफ ओपॅक मटेरियल्स. डू वी फाइंड दॅट वी कॅन ग्रुप ऑल मटेरियल्स अँड ऑब्जेक्ट्स विदाउट एनी कन्फ्युजन ॲज आयदर ओपॅक ऑर ट्रान्सपरंट. आता जर आपण सगळे मटेरियल्स बघितले तर काहीही कन्फ्युजन न होता आपण ओपॅक आणि ट्रान्सपरंट असं त्याचं डिवाइड करू शकतो का? असे त्याचे ग्रुप बनवू शकतो का? तर नाही.
अजून एक त्याच्यामध्ये एक प्रकारचा मटेरियल्स येतात ते आपण बघूयात. आता ॲक्टिव्हिटी 6 घ्या. टेक अ शीट ऑफ पेपर अँड लुक थ्रू इट टुवर्ड्स अ लाईटेड बल्ब. आता एक बल्ब घ्यायचा आहे, तो लाईट करायचा आहे आणि एक पेपरचा शीट घ्यायचा आणि त्याच्यातून त्या बल्बकडे बघायचं. मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. त्यातून तुम्हाला दिसतंय का? तर दिसत नाही. ओके, नाव पुट 2 to 3 drops of some oil and spread it on the sheet of paper. हे तुम्ही करून बघू शकता घरी. तर 2 ते 3 ड्रॉप्स घ्यायचे ऑइलचे आणि ते त्या पेपरवरती स्प्रेड करून घ्यायचे. लुक अगेन टुवर्ड्स द लाइटेड बल्ब थ्रू दॅट पोर्शन ऑफ द पेपर ऑन विच द ऑइल हॅज बीन स्प्रेड. मग आता जिथे ऑइल स्प्रेड केलेलं आहे त्या पेपरच्या पोर्शनमधून, त्या पेपरच्या पार्टमधून परत त्या लाइटेड बल्बकडे बघायचं आहे. डू यू फाइंड दॅट द बल्ब इज मोर क्लिअरली विजिबल दॅन बिफोर. आता तुम्हाला जास्त क्लिअरली विजिबल दिसेल का? आता जास्त चांगल्या प्रकारे तो बल्ब दिसेल का? बट कॅन यू सी क्लिअरली थ्रू द ऑइल्ड पेपर. पण तुम्हाला ऑइल पेपरमधून तो बल्ब जो आहे तो क्लिअरली दिसेल का? जसा ग्लासमधून दिसेल तसं. इज एव्हरीथिंग ऑन द अदर साईड ऑफ इट विजिबल. आणि त्या पेपरच्या पलीकडच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसतील का? परहॅप्स नॉट. तर नाही. द मटेरियल्स थ्रू विच ऑब्जेक्ट कॅन बी सीन बट नॉट क्लिअरली आर नोन ॲज ट्रान्सलुसंट. मग असे जे मटेरियल्स आहेत ज्याच्यातून ऑब्जेक्ट तर दिसतात पण ते क्लिअरली दिसत नाहीत त्यांना आपण ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट असं म्हणतो. समजलं? 3 प्रकार आहेत. ओपॅक म्हणजे ज्याच्यातून काहीच दिसत नाहीत. ट्रान्सपरंट म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पूर्णपणे दिसतं, क्लिअरली दिसतं. आणि ट्रान्सलुसंट म्हणजे थोडंसं अस्पष्ट दिसतं. ठीक आहे, समजलं? रिमेंबर द ऑइली पॅच ऑन द पेपर व्हेन वी टेस्टेड फूड आयटम्स फॉर प्रेझेन्स ऑफ फॅट्स. आपण आता फर्स्ट लेसनमध्ये बघितलं होतं, आठवलं का तुम्ही? आपण त्या फूड आयटममध्ये फॅट्स आहेत का हे चेक करण्यासाठी असा ऑइली पॅच पेपरवरती पडतो का हे टेस्ट केलं होतं, आठवतंय का? दॅट वॉज ट्रान्सलुसंट टू. तो पेपरसुद्धा ट्रान्सलुसंट असतो. कॅन यू थिंक ऑफ सम मोर एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्सलुसंट मटेरियल्स. तुम्हाला अजून ट्रान्सलुसंट मटेरियल्सचे काही एक्झाम्पल्स आठवत आहेत का? तुम्ही कधी बटर पेपर बघितलाय का? तर तो सुद्धा ट्रान्सलुसंट असतो. वी कॅन देअरफॉर ग्रुप मटेरियल्स ॲज ओपॅक, ट्रान्सपरंट अँड ट्रान्सलुसंट. मग आपण सगळे जे मटेरियल्स आहेत त्याचा 3 ग्रुप करू शकतो. ओपॅक ज्याच्यातून काही दिसत नाही, ट्रान्सपरंट जे पूर्णपणे दिसतात आणि ट्रान्सलुसंट ज्याच्यातून आपल्याला थोडंसं दिसतं. ठीक आहे. पहेली सजेस्ट कवरिंग द ग्लास ऑफ अ टॉर्च विथ युअर पाम ॲट अ डार्क प्लेस. आता ही जर टॉर्च, पहेली काय सांगते आपल्याला की एक टॉर्च घ्यायची आहे आणि त्या टॉर्चवरती आपला हात असा ठेवायचा आहे. स्विच ऑन द टॉर्च अँड ऑब्झर्व द अदर साईड ऑफ द पाम. आणि स्विच ऑन करायची ती टॉर्च आणि दुसऱ्या साईडला आपल्याला काय दिसतं ते बघायचं. शी वॉन्ट्स टू नो वेदर पाम ऑफ युअर हँड इज ओपॅक, ट्रान्सपरंट ऑर ट्रान्सलुसंट. तिला असं माहिती करून घ्यायचं आहे की आपला जो हाताचा पाम आहे, ठीक आहे, तर तो ओपॅक आहे, ट्रान्सपरंट आहे का ट्रान्सलुसंट आहे? काय आहे? तर तो ओपॅक आहे. वी लर्न दॅट मटेरियल्स डिफर इन देअर अपीअरन्स अँड द वे दे मिक्स इन वॉटर ऑर अदर लिक्विड्स. मग आत्तापर्यंत आपण काय शिकलो? तर मटेरियल्स हे त्यांच्या अपीअरन्समध्ये म्हणजे दिसण्यामध्ये वेगवेगळे असतात आणि ते पाण्यामध्ये कशा प्रकारे मिक्स होतात किंवा दुसऱ्या लिक्विडमध्ये कशा प्रकारे मिक्स होतात, तर हे सर्व वेगवेगळे असतात. दे मे फ्लोट ऑर सिंक इन वॉटर ऑर मे बी ट्रान्सपरंट, ओपॅक ऑर ट्रान्सलुसंट. मटेरियल्स पाण्यावरती तरंगू शकतात, फ्लोट करू शकतात किंवा सिंक बुडू शकतात. ते ट्रान्सपरंट असतात, ओपॅक असतात किंवा ट्रान्सलुसंट असतात. मटेरियल्स कॅन बी ग्रुप्ड ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज ऑर डिफरन्सेस इन देअर प्रॉपर्टीज. मग मटेरियल आपण कसे त्याचे ग्रुप करू शकतो? तर त्याच्या सिमिलॅरिटीच्या बेसिसवरती सुद्धा. सिमिलॅरिटी म्हणजे त्याच्यामध्ये काय सारखेपणा आहे तो, आणि दुसरं त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, काय वेगवेगळेपणा आहे, या 2 प्रॉपर्टींवरती आपण त्याचे ग्रुपिझम करू शकतो, ग्रुप बनवू शकतो.
व्हाय डू वी नीड टू ग्रुप मटेरियल्स. पण आपल्याला आता हे सगळे जे मटेरियल्स आहेत तर त्यांचे ग्रुप बनवणे का गरजेचं आहे, कशासाठी करायचं. इन एव्हरीडे लाईफ वी ऑफन ग्रुप मटेरियल्स फॉर अवर कन्व्हिनियन्स. तर कशासाठी, तर आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्याला सोपं जावं म्हणून. ॲट होम वी युजली स्टोअर थिंग्स इन सच अ मॅनर दॅट सिमिलर ऑब्जेक्ट्स आर प्लेस टुगेदर. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा ठेवतो सांगा बरं. बुक्सच्या जागीच ठेवतो, भांडी भांड्यांच्या जागी ठेवतो. आपण असे मिक्स ठेवतो का, एक बुक एक भांडं, औषधाची बॉटल, पाण्याची बॉटल असं आपण मिक्स करून ठेवतो का, तर नाही. ते वेगवेगळे स्टोअर करून ठेवतो, हो ना, म्हणजे त्यांचे ग्रुप करून ठेवतो. सच ॲन अरेंजमेंट हेल्प अस टू लोकेट देम इझिली. आणि असं ठेवल्यामुळं आपल्याला ती वस्तू सापडणं सोपं जातं. सिमिलरली अ ग्रोसर युजली कीप्स ऑल टाईप्स ऑफ बिस्किट्स ॲट वन कॉर्नर ऑफ हिज शॉप, all soaps at another, while grains and pulses are stored at some other places. त्याचप्रमाणे तुम्ही जर कधी दुकानात गेला तर बघा, बिस्किट वेगवेगळ्या टाईपची बिस्किट आहेत ती एका जागी असतात, जे साबण आहेत ते एका जागी असतात, धान्य आहेत एका जागी असते, तांदूळ एका जागी असतात, गहू एका जागी असतात वेगवेगळ्या प्रकारचे, हो ना. म्हणजे त्यांना ते शोधणं सोपं होऊन जातं. देअर इज अनादर रिझन व्हाय वी फाइंड सच ग्रुपिंग युजफुल. आता हे तर झालं एक कारण की आपल्याला ते पटकन सापडतं. अजून त्याच्या मागे एक रिझन आहे की आपल्याला ग्रुप करणं का महत्त्वाचं आहे किंवा का ते उपयोगी आहे. डिवायडिंग मटेरियल्स इन ग्रुप्स मेक्स it convenient to study their properties and also observe any patterns in these properties. जर मटेरियल्स असे ग्रुप्समध्ये डिवाईड केले तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा अभ्यास करणे किंवा त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काही पॅटर्न्स आपल्याला दिसत आहेत का, तर ते सुद्धा शोधणं सोपं जातं. म्हणून वी विल स्टडी मोर अबाउट दिस इन हायर क्लासेस. याच्याबद्दल आपण अजून तुम्ही जेव्हा 7th जाल, 8th जाल, हायर क्लासेसमध्ये जाल तेव्हा डिटेलमध्ये स्टडी करूयात. ओके. आता इथे काही कीवर्ड्स दिलेले आहेत ते तुम्ही रीड करा, म्हणजे जे तुमच्यासाठी नवीन असतील. आता आपण पाहूयात समरी, की आपल्याला या लेसनमध्ये काय शिकायला मिळालं. ऑब्जेक्ट्स अराउंड अस आर मेड अप ऑफ अ लार्ज व्हरायटी ऑफ मटेरियल्स. आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, ते वेगवेगळ्या मटेरियल्सपासून बनलेले असतात. अ गिवन मटेरियल कुड बी यूज टू मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. एका मटेरियलपासून खूप सारे आपण ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट अन ऑब्जेक्ट कुड बी मेड अप ऑफ सिंगल मटेरियल ऑर ऑफ मेनी डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल्स. तर एक ऑब्जेक्ट जो आहे तो एका मटेरियलपेक्षा किंवा अजून एकापेक्षा जास्त मटेरियल्सपासून बनलेला असू शकतो. डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल्स हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. वेगवेगळ्या प्रकारचे जे मटेरियल्स आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा वेगवेगळ्या असतात. सम मटेरियल्स आर शायनी इन ॲपिअरन्स व्हाईल अदर्स आर नॉट. काही जे मटेरियल्स असतात ते दिसण्यामध्ये शायनी असतात, चमकतात, आणि दुसरे चमकत नाहीत. सम आर रफ, सम स्मूथ. काही रफ असतात, काही स्मूथ असतात. सिमिलरली सम मटेरियल्स आर हार्ड व्हेअर ॲज सम अदर्स आर सॉफ्ट. त्याचप्रमाणे काही मटेरियल्स हार्ड असतात तर काही सॉफ्ट असतात. सम मटेरियल्स आर सोल्युबल इन वॉटर व्हेअर ॲज सम अदर्स आर इनसोल्युबल. काही मटेरियल्स वॉटरमध्ये सोल्युबल असतात म्हणजेच विरघळतात, आणि काही मटेरियल्स असतात ते पाण्यामध्ये इनसोल्युबल असतात म्हणजे ते विरघळत नाहीत. सम मटेरियल्स सच ॲज ग्लास आर ट्रान्सपरंट अँड सम अदर्स सच ॲज वूड अँड मेटल्स आर ओपॅक. जे ग्लाससारखे, काचेसारखे मटेरियल असतात ते ट्रान्सपरंट असतात, पारदर्शक असतात, आणि जे लाकडासारखे किंवा मेटलसारखे, धातूंसारखे मटेरियल असतात ते ओपॅक असतात, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काही दिसत नाहीत. सम मटेरियल्स आर ट्रान्सलुसंट. आणि काही मटेरियल असतात जे ट्रान्सलुसंट असतात, म्हणजे त्याच्यातून आपल्याला अस्पष्ट दिसतं. मटेरियल्स आर ग्रुप टुगेदर ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर प्रॉपर्टीज. ते मटेरियल्सच्या प्रॉपर्टीजमधली जी सिमिलॅरिटी आहे, एकसारखेपणा आहे, किंवा डिफरन्सेस आहेत म्हणजे वेगळेपणा आहे, याच्यावरून आपण मटेरियल्सचे ग्रुप बनवतो. थिंग्स आर ग्रुप टुगेदर फॉर कन्व्हिनियन्स अँड टू स्टडी देअर प्रॉपर्टीज. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या सोयीसाठी, आपल्याला सोपं जावं म्हणून आपण थिंग्सचं, वस्तूंचं ग्रुप करतो, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा वस्तूंचे ग्रुप केले जातात. समजलं लेसन? बाय बाय.